आहे. जे मी तुम्हाला सांगते ते मी स्वतः करते आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः रोज निसर्गाच्या सहवासामध्ये मॉर्निंग वॉकला जाते. मी तुम्हाला जे सांगते ते सगळं जर मी नाही फॉलो केलं तर माझ्या शब्दांमध्ये ती ताकदच येणार नाही. आणि म्हणून मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मेंदूशास्त्राच्या आधाराने आपलं स्लिमिंग कसं करायचं ह्याच्या तिसऱ्या पार्टमध्ये घेऊन जाते आहे. हा तिसरा पार्ट जो आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे आणि हा तुम्हाला एक नवीन दृष्टी देईल आपलं स्लिमिंग करण्यासाठी. तर आज जो आहे माझा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय? तर मेंदूची डायनॅमिक सिस्टीम स्वतःला बदलण्याची. जर मेंदू स्वतःला डायनॅमिकली बदलू शकतो तर आपल्याला आपलं वजन कमी करण्यासाठी हा बदल जो आहे तो नक्की मदत करू शकतो. याला काय म्हणतात? न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपलं ब्रेन जे आहे ना ते जेलसारखं आहे. ते कॉन्स्टंटली चेंज होत असतं. ते मडक्यासारखं नाही आहे की ते पूर्ण त्याने आकार असा धारण केला आणि ते बदलत नाही आहे. आणि म्हणून आपल्या मेंदूमधल्या न्यूरोप्लास्टिसिटीला जास्तीत जास्त आपण उपयोग करून घेतलात तर आपल्याला फार चांगला बदल आपल्या शरीराचा आणि मनाचा भार कमी करण्यासाठी होईल. तर जसं मी सांगितलं, निसर्गाच्या सहवासात जा, त्यामुळे न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. न्यूरोप्लास्टिसिटी वाढवायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर मेंदूची लवचिकता वाढवायची. मेंदूची लवचिकता कशामुळे वाढते? तर सगळ्यात पहिली गोष्ट, पाणी भरपूर प्या. पाण्यामुळे डायनॅमिझम ऑफ ब्रेन वाढतं. नंबर 2, आपण चाललो, पळालो किंवा कुठलीही हालचाल व्यायाम केली तर आपल्या ब्रेनची न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. आपण आनंदी राहिलो तर मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. आपण जर प्राणयुक्त फूड, ज्याला मी म्हणते की ताजं फूड, कारण की फूडमध्ये पण प्रकार असतात बघा. जसं आपण जंक फूड म्हणतो, दॅट इज अ डेड फूड. त्याच्यामध्ये कुठे ऑक्सिजन नसतो, प्राणा नसतो आणि दॅट डेड फूड ॲक्च्युली इन्क्रीज आवर वेट. तर म्हणून आपल्याला स्लिमिंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला असा आहार घेतला पाहिजे जो ऑक्सिजनयुक्त आहे, जो प्राणमय आहे आणि जो आपल्याला एनर्जी देणार आहे. मग असा आहार कोणता? तर फ्रेश भाज्या, फ्रेश फळं आणि घरात बनवलेलं साधं ताजं अन्न. शिळं काहीच खाऊ नका. शिळ्या अन्नामध्ये खूप तामसी ऊर्जा असते आणि त्याच्यामध्ये जे केमिकल बॉन्डिंग तयार झालेलं असतं ते आपल्या शरीरात आम निर्माण करतं. आम म्हणजे टॉक्झिन्स, आणि आपल्याला आपल्या बॉडीतनं टॉक्झिन्स बाहेर काढायचे असतात. आणि हे डिटॉक्झिफिकेशन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे अन्न खातो ते ताजं अन्न खा. ताजं अन्न खाल्ल्यामुळे काय होतं की आपल्याला त्याच्यामध्ये जो फ्रेश ऑक्सिजन असतो आणि ताज्या फळांमध्ये, भाज्यांमध्ये जे काही न्यूट्रियंट्स असतात ते न्यूट्रियंट्स आपल्या शरीराचं पोषण करतात. आजपासून मित्रमैत्रिणींनो, स्वतःची खूप काळजी घ्यायला लागायचं, कारण आपली काळजी दुसरं कोणी घेणार नाही आहे. आपल्यालाच आपली काळजी घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून आपलं फिटनेस एकदम स्ट्रॉंग ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तर आज मी न्यूरोप्लास्टिसिटीविषयी बोलते आहे. न्यूरोप्लास्टिसिटी ही आपल्याला मिळालेलं एक वरदान आहे आणि हे खूप अलीकडे याचा शोध लागला गेला की ब्रेन हे सतत बदलत असतं आणि न्यूरोप्लास्टिसिटी ही आपल्याला चेंज करता येऊ शकते. आता न्यूरोप्लास्टिसिटी कमी कशामुळे होते आणि त्या कमी झाल्यामुळे आपल्याला आपल्या वजनावर त्याचा वाईट परिणाम कसा होतो? मोबाईल बघितल्यामुळे, टी व्ही बघितल्यामुळे, सतत एका जागी बसून राहिल्यामुळे, नकारात्मक विचार केल्यामुळे, निराशाजनक विचार केल्यामुळे, त्याचबरोबर आपण चुकीचं अन्न खाल्ल्यामुळे आपली न्यूरोप्लास्टिसिटी कमी होते. आणि मग ही न्यूरोप्लास्टिसिटी जर कमी झाली तर मग आपल्याला आपल्या शरीरात वेगवेगळे रोग जे आहेत ते घर करायला लागतात. खरं म्हणजे फक्त न्यूरोप्लास्टिसिटी उत्तम करून आपण अनेक रोगांवर मात करू शकतो. फक्त वजनावरच नाही, अनेक रोगांवर आपण मात करू शकतो. तर स्वतः जेवढं आपण उत्साही राहू, जेवढं डायनॅमिक राहू, जेवढं आपण दिवसभरातल्या गोष्टी एकदम वेगाने, उत्साहाने करू, तेवढं जास्ती आपल्या मेंदूमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. पण त्याचा अर्थ असा नाही की फारच ढोर मेहनत केली पाहिजे.
तुम्ही तुमच्या अगदी आवडीच्या कामात गुंतलेले असाल, तुम्ही एखादं चांगलं गाणं गुणगुणत असाल, तुम्ही एखादं गाणं ऐकत असाल किंवा तुमच्या कुठल्याही एखाद्या आवडीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही रममान झालेले असाल तर निश्चितपणे न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. तर हे न्यूरोप्लास्टिसिटी वाढते म्हणजे नेमकं काय होतं, तर आपल्या मेंदूमध्ये प्राणवायूचे जे ब्लॉकेजेस असतात ते निघून जातात. प्राणवायूचे ब्लॉकेजेस निर्माण झाले की प्राणवायूचे ऑसिलेशन्स डिस्टर्ब होतात आणि प्राणवायूचे ऑसिलेशन्स डिस्टर्ब झाले की वेगवेगळे डिसीजेस आपल्या बॉडीमध्ये होतात. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मेंदूमध्ये जो आयुर्वेदात सांगितलेला प्राणवायू आहे त्याला स्थिर करणं, संतुलित करणं, स्थिर म्हणण्यापेक्षा त्याचे ऑसिलेशन्स संतुलित करणं हे खूप गरजेचं आहे. हे संतुलित झाले की आपली न्यूरोप्लास्टिसिटी वाढते. तर प्राणवायूचे संतुलन करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण दीर्घ श्वासोच्छ्वास करू शकतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल जेवढी वाढेल तेवढं जास्ती आपली न्यूरोप्लास्टिसिटी आपल्या ब्रेनमध्ये वाढेल. त्याचबरोबर म्हणजे याला म्हणतात प्राणायाम. प्राणाला आपण एक प्रकारे ऊर्जा देतो आणि प्राणवायू जो आहे तो आपल्या शरीरामध्ये अधिक ऊर्जावान पद्धतीने वाढतो. दुसरी गोष्ट, आपल्या प्राणवायूला त्रासदायक गोष्ट कुठली आहे तर ताण. ताणामुळे काय होतं, वात वाढतो आणि कारण गती वाढली की वात वाढलं, वायू म्हणजे गती, तर म्हणून गती जास्त वाढू द्यायची नाही. न्यूरोप्लास्टिसिटीला जास्त ताण असेल तर न्यूरोप्लास्टिसिटी कमी होते. तसंच ही न्यूरोप्लास्टिसिटी प्राणवायूच्या भाषेत बोलायचं झालं तर अतिताणामुळे वायू जो असतो तो मेंदूमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रकोपित होतो, म्हणजे एक्सपांड होतो आणि मग आपल्याला आतल्यात अस्वस्थ वाटल्यासारखं वाटतं, डोकं दुखतं, ब्लड प्रेशर वाढतं, आपल्या शुगरवर परिणाम होतो, वजनावर परिणाम होतो, आपल्या झोपेवर परिणाम होतो. आणि म्हणून या प्राणवायूला वाढू द्यायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. तर वाढू द्यायचं नाही त्याच्यासाठी काय करायचं, तर स्वतःवर प्रेम करायचं. आपण जेव्हा स्वतःला लाईक करायला लागतो, प्रेम करायला लागतो, तेव्हा सगळ्या गोष्टी बदलतात. तुम्हाला असं म्हणतात ना की तुम्ही स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललात तर तुमचा सगळ्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे सेल्फ लव्ह इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर न्यूरोप्लास्टिसिटी आणि प्राणा बॅलन्सिंग. प्राणवायू जो आहे त्याला प्राणो आप्योमया म्हटलेलं आहे. म्हणजे वायू जो आहे किंवा न्यूरोप्लास्टिसिटी जी आहे ती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे. आपल्या मेंदूमध्ये 70% पाणी आहे. काल मला एक जणांनी विचारलं की पाणी सैंधव टाकून प्यायचं म्हणजे काय, ते नीट कळलं नाही. तर आज मी तुम्हाला पाण्याबद्दलही थोडीशी माहिती सांगते की जी अतिशय आवश्यक आहे आपल्याला स्लिमिंग होण्यासाठी. पाणी जे आहे ना, तर सगळ्यात बॉडीमध्ये सगळ्यात जास्ती आपल्याला डिहायड्रेट काय करतं तर पाणी करतं. कारण आपण पाणी जर नुसतंच पिलं तर ते पाणी आपल्या युरिन वाटे निघून जातं आणि श्वासोच्छ्वासावाटे निघून जातं. पण मग हे पाणी शरीरात थोडा वेळ का असेना आपल्या बॉडीचं नरिश करण्यासाठी, राहण्यासाठी 1 लिटर पाण्यामध्ये चिमूटभर सैंधव टाका. सैंधव म्हणजे जे उपवासाला मीठ खातो आपण ते, आणि तेही अगदी चिमूटभर. पण ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी या बाबतीमध्ये थोडं सावधपणे केलं पाहिजे. त्यांना लागणारं जे मीठ आहे लोना किंवा लो सोडियम असलेलं त्याचं चिमूटभर टाकू शकतात ते. तर त्याच्यामुळे काय होतं, सैंधव टाकल्यामुळे आपल्याला जे मिनरल्स आवश्यक असतात ना तेही मिळतात आणि आपल्याला शरीरामध्ये त्या पाण्याद्वारे पोषण केलं जातं. दुसरी गोष्ट सगळ्यात सोपी ते म्हणजे शेवग्याचा पाला जो असतो की नाही तो वाळवायचा, तो मिक्सरमधनं काढायचा आणि एक अर्धा चमचा त्याचं पावडर जे आहे ना ते पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचं. दिवसभरामध्ये ते पाणी जर पीत राहिलं तर आपोआप आपले मसल्स स्ट्रॉंग होतात आणि फॅट कमी होतं. कारण की शेवग्याच्या पाल्यामध्ये अशी शक्ती आहे ना की ती आपल्या पूर्ण शरीराला, मसल्सला, सांध्यांना एकदम स्ट्रॉंग करते. आणि म्हणून आपले सांधे मजबूत होण्यासाठी, आपले मसल्स स्ट्रॉंग होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपली शुगर पण कंट्रोल होण्यासाठी शेवग्याच्या पाल्याचा उपयोग होतो. हा शेवग्याचा पालाचं पावडर विकत पण मिळतं. जर तुमच्या जवळपास कुठे झाड असेल तर तुम्ही ते सावलीमध्ये वाळवायचं मात्र, आणि सावलीमध्ये वाळवून ते आपण मिक्सरमधून काढून ते आपण एक अर्धा चमचा पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्यायचं. तर याच्यामुळे काय होतं, तुम्हाला वाटेल काय साधी गोष्ट आहे, पण ही फार पॉवरफुल गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे जेव्हा युद्ध व्हायची तेव्हा मराठी लोकं जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर आपली युद्ध करायसाठी जायची तेव्हा त्यांना सगळ्यांना सोबत शेवग्याच्या झाडाचा पानांचा दिला जायचा आणि ते पानं खाऊन, त्याची पावडर खाऊन ते लोक आपलं मसल्स स्ट्रॉंग ठेवायचे, आपले स्नायू स्ट्रॉंग ठेवायचे.
म्हणजे याला फार मोठा इतिहास आहे आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा. आणि म्हणून आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, आपल्याला चांगला स्लिमिंग करण्यासाठी आणि आपलं मन रिलॅक्स ठेवण्यासाठी हे छोटे छोटे उपाय रोज करा. काल जसं मी तुम्हाला व्हिटॅमिन D3बद्दल सांगितलं, काही जणांनी मला त्याच्याबद्दल खूप छान प्रतिसाद दिला, सुरू पण केलं. मला तुम्ही छोटे छोटे बदल जे काही करता त्याचे ऑडिओज पाठवत जा, तुमचे अनुभव मला ऑडिओज पाठवा, तुमचे शंका मला ऑडिओज पाठवत जा. कारण मग मला दिवसभरात जेव्हा पण थोडा फ्री वेळ मिळतो मी पटकन ऐकून तुम्हाला त्याला रिप्लाय देऊ शकेल. कारण आपण एक मोमेंटम तयार करत आहोत, आपण सगळे एक सामूहिक शक्ती निर्माण करत आहोत. आणि या 50 जणांच्या सामूहिक शक्तीमध्ये एक विशेष प्रकारचा मोमेंटम आणि एक गती आहे. त्यामुळे त्या गतीमध्ये आपल्या सगळ्यांना पुढच्या दिवसांमध्ये खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे. आणि म्हणून तुमचे प्रश्न मला तुम्ही ऑडिओद्वारे पाठवत जा, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करू शकेल. पाणी दिवसभरात किती पिलं पाहिजे, तर कमीत कमी 3 ते 4 लिटर पिलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही हवं तर मोबाईलमध्ये अलाराम लावू शकता किंवा तुम्ही एखादं ॲप डाउनलोड करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या पाणी पिण्याची आठवण ठेवू शकता. कारण बरेच जण म्हणतात की आम्हाला पाणी पिण्याची आठवणच राहत नाही. अनेक जण असं म्हणतात की पाणी खूप पिलं किंवा बाथरूमला जावं लागतं. पण माझं असं म्हणणं आहे ना की आपल्याला शरीर शुद्धी करायची आहे, तर त्यासाठी थोड्या थोड्या अडचणी तर आपल्याला ॲडजस्ट कराव्याच लागतील. आणि म्हणून पाणी जे आहे ते रेग्युलरली दर 20 मिनटानंतर आपण थोडंसं अर्धा ग्लास का असेना, थोडं सिप बाय सिप जरी पिलं तरी पण त्यामुळे आपल्याला शरीरातला प्राण आणि न्यूरोप्लास्टिसिटी बॅलन्स होण्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होतो. तर आजच्या टिप्स तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. आणखीन एक महत्त्वाची टिप, आपल्या बॉडीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स कमी असेल तरी पण आपलं वजन वाढतं. आणि म्हणून ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स बॅलन्स करण्यासाठी ज्यांना नॉनव्हेज चालतं त्यांनी एग्स खावेत आणि फिश खावं. आणि ज्यांना नॉनव्हेज चालत नाही त्यांनी जवस जे आहे याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतं, त्या जवसाची चटणी, पण त्याच्यात फार मसाले वगैरे न टाकता रोज 1 चमचा खावी, जेणेकरून बॉडीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सचं प्रमाण वाढेल. आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे आहेत ते मसल्सला स्ट्रॉंग करतील आणि फॅटला लूज करतील. कारण बॉडीमध्ये फॅट नसेल तर बॉडीला असं वाटतं की खूप फॅट्सची गरज आहे आणि म्हणून बॉडी आपल्या शरीरात मेद जमा करते. पण ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स काय करतं, योग्य प्रमाणात फॅट्स शरीरात ठेवतं आणि एक्स्ट्रा फॅट्स जे असतात ते आपल्या शरीराला कळतं की आता आपल्याला एवढ्या फॅट्सची गरज नाही आहे. आपलं शरीर पण खूप इंटेलिजंट आहे, प्रत्येक पेशीला मेमरी आहे. आणि माझ्या मते जर तुम्हाला कुणाला, म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की ज्या व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी खूप काहीतरी भावनिक ताण पडलेला असतो, काही लहानपणीच्या काही दुःखदायक गोष्टी असतात की ज्या कधी व्यक्त नाही झालेल्या आहेत, आणि ते दबलेलं मन जे असतं ना, जर असं पण तुम्हाला कुणाला प्रश्न असेल तर तुम्ही माझ्याशी मनमोकळेपणाने ऑडिओवर टाका आहे. कारण तुम्हाला माहीत नाही की माझ्याकडे एक अशी पॉवर आहे ना की मी तुम्हाला माइंड हिलिंग करू शकते. तुम्हाला तुमच्या माहीत नसलेल्या दुःखातनं पण तुम्हाला याच्यातून दूर सारता येईल. जे काही तुमच्या मनात खूप खोल दडलेले असतात, प्रत्येकाच्या मनात असतात, तर असे काही विषय असतील तर ते पण तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी जे तुमच्याशी बोलते आहे किंवा तुम्ही जे माझ्याशी बोलत आहात हे पूर्णपणे कॉन्फिडेन्शियल आहे, बिलीव्ह मी, आणि आय ऑल्सो बिलीव्ह यू. सो आपला हा प्रवास जो आहे असा चालू राहील. उद्या मी तुम्हाला आणखीन काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे. तर आजचं तुम्हाला कसं वाटलं, तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि तुम्ही जी सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव येत आहेत ते पण मला ऑडिओमध्ये कळवा. नमस्कार, हॅव अ गुड डे.